शिवाजी पार्कमध्ये वाढलेला, अभ्यासात थोडा हुशार, मग काय रुईया किंवा रुपारेल, VJTI किंवा UDCT, आणि मग उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपवर अमेरिकेला गेलेला, असा तुम्हाला नक्कीच कोणीतरी माहिती असेल, बरोबर? हात वरती करा. तर तसाच एक मी, मंदार आपटे, ह्याच पाईपलाईनमधून अमेरिकेत पोचलो. रिसर्चच्या जोरावर मला शेल नावाच्या इंटरनॅशनल ऑइल कंपनीमध्ये नोकरीही मिळाली. नोकरी ट्रॅव्हल नेचरची असल्यामुळे भरपूर देश बघायला मिळाले कामानिमित्त. यामध्ये न्यूझीलंड, नायजेरिया, दुबई, UK, हॉलंड असे बरेच देश सामील होते. त्यामुळे तिथली माणसं बघायला मिळाली, तिथलं कल्चर एक्सपिरियन्स करायला मिळालं. आणि ट्रॅव्हल कोणाला नाही आवडणार, पण तब्येत मात्र बिघडत चालली होती. त्या वर्षी डॉक्टर मला ॲन्युअल चेकअपमध्ये म्हणाले, कोलेस्ट्रॉल लेवल इज आउट ऑफ प्रपोर्शन, गोळ्या सुरू करायला लागतील. तेव्हा मी थोडा घाबरलो. एका जवळच्या मित्रांनी मला सजेस्ट केलं, तू योगा, मेडिटेशन, प्राणायाम का नाही शिकत, बघ स्ट्रेस मॅनेज होतोय का. म्हणून मी थोडं ओपन माइंड ठेवून आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस वर्कशॉप अटेंड केला. तिथे मी योगा, मेडिटेशन, प्राणायामा, सुदर्शन क्रिया नावाची ब्रीदिंग एक्सरसाइज असे सगळे विविध प्रकार शिकलो. माझे टीचर्स 2 गोरे अमेरिकन लोक होते. त्यांचं माझ्या कल्चरवर जे प्रेम होतं आणि डेडिकेशन होतं ते बघून मी खूप इन्स्पायर झालो. पण वर्कशॉपनंतर एक विचार राहून गेला, अरे मी हे भारतात असतानाच का नाही शिकलो, इकडे येऊन कशाला मला शिकायला लागलं हे सगळं. थोडे महिने मी सुदर्शन क्रिया प्रॅक्टिस केली, तब्येतही फरक जाणवला. म्हणून अगेन ओपन माइंडनी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी ह्यांचे नॉलेज व्हिडिओज पण बघितले बऱ्याच सब्जेक्ट्सवर. अष्टावक्र गीता, भगवद्गीता, पतंजली योगसूत्र, आणि त्यांचं जगभरातलं काम बघून मलाही असं वाटलं की अरे मी पण मेडिटेशन शिकवू शकतो. म्हणून एका वर्षात मी मेडिटेशन टीचरही झालो. मग काय, सकाळी शेलची नोकरी आणि संध्याकाळी आणि वीकेंड्सना लोकांना मेडिटेशन शिकवायचं. असे बरेच लोक मी मेडिटेशनमध्ये शिकवले. ह्यामध्ये नर्सेस, डॉक्टर्स, कॉलेजमधले जाणारे युवक, बिझनेसमॅन. इतकंच काय, मला शेलमध्ये, माझ्या कंपनीमध्ये 2000 लोकांना मेडिटेशन शिकवण्याची संधीही मिळाली. पण सर्वात अभिमान मला जेव्हा वाटला तो म्हणजे ह्यूस्टनच्या व्हेटरन्स हॉस्पिटलमध्ये जेव्हा मला अमेरिकेतले जे सोल्जर्स असतात, इराक आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध लढवून आलेले, त्यांना जेव्हा मेडिटेशन शिकवण्याचं निमंत्रण मिळालं. अशाच एका वर्कशॉपनंतर एका अमेरिकन सोल्जरची बायको माझ्या खांद्यावर येऊन रडली आणि म्हणाली, मंदार, वेअर वर यू सो मेनी इयर्स, माय हजबंड स्लेप्ट लाईक अ बेबी येस्टरडे. मी अमेरिकेत काही हे करायला गेलो नव्हतो, त्यामुळे त्या दिवशी मी एकदम स्पीचलेस झालो. अशी बरीच वर्ष निघून गेली. बघता बघता 2016 उजाडलं आणि त्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प इलेक्शनला उभे राहिले होते, हे सगळ्यांना माहितीच आहे. TV वर आम्हाला दिसत होतं की रेशियल व्हायलन्सच्या घटना अमेरिकेत वाढत चालल्या आहेत. पण माझ्या जवळच्या 2 मित्रांवर जेव्हा ह्या रेशियल व्हायलन्सच्या घटना झाल्या तेव्हा मी थोडा जागा झालो. मी म्हटलं, अरे हे मीडियामध्ये, CNN वर, TV वर वगैरे नाही आहे, आता हे माझ्या दारावर येऊन उभं राहिलं आहे. रेशियल व्हायलन्स हा काय अमेरिकेसाठी नवीन नाही. आपण लहानपणी इतिहासात शिकलो होतो की कसं मार्टिन लुथर किंग यांनी काळ्या अमेरिकन लोकांना अधिकार मिळवून दिले होते. त्यावेळी त्यांनी ते काम कसं केलं असेल हे जाणून घेण्याची माझी इच्छा झाली. पुढल्याच दिवशी मी बुकस्टोअरमध्ये जाऊन त्यांची ऑटोबायोग्राफी विकत घेतली. पुस्तक वाचताना मला एक धक्काच बसला. मार्टिन लुथर किंग यांनी त्यांच्या पुस्तकात एक पूर्ण चॅप्टर 30 पानांचा त्यांच्या भारत दौऱ्याबद्दल लिहिला होता. ह्याच्याबद्दल तर काही मला माहितीच नव्हतं, कोणी सांगितलंच नव्हतं आपल्याला. 1959 मध्ये मार्टिन लुथर किंग 5 आठवड्यांसाठी भारतात आले होते.
to study how Mahatma Gandhi used non-violence to fight against the British oppression. त्या चॅप्टरमध्ये ते लिहितात, ह्या भारतातल्या दौऱ्यामुळे त्यांच्या पर्सनल लीडरशिप स्टाईलवर आणि कामावर खूप इम्पॅक्ट झाला होता. त्यांनी लिहिलंय, टू एव्हरी अदर कंट्री आय वुड गो ॲज अ टुरिस्ट, बट हिअर इन इंडिया आय हॅव कम ॲज अ पिलग्रिम. अरे म्हटलं 1959मध्ये तर गांधीजी नव्हते, तर मग ह्या माणसाचं एवढं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं असेल. आणि एक कल्पना येऊन गेली. मला वाटलं की भारतात ट्रॅव्हल करून, भारतातल्या लोकांशी भेटून आणि भारतातलं कल्चर एक्सपिरियन्स करून बहुधा यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं असावं. आणि जर ते कल्चर, ती संस्कृती अजूनही जिवंत असेल, तर ती अमेरिकेला आजही व्हायलन्स कमी करायला दिशा दाखवू शकेल का. मग काय, एक्सपेरिमेंट करून बघायचं. अमेरिकेतल्या लोकांना भारतात घेऊन यायचं आणि त्यांना आपलं कल्चर काय आहे ते दाखवायचं आणि बघूया काय होतं ते. पण कोणाला आणायचं आणि त्यांना कॉन्टॅक्ट कसं करायचं आणि हा सगळा प्रोजेक्ट घडवून कसा आणायचा, याच्याबद्दल मी नंतर थोडा विचार करायला लागलो. विचार करताना मला असं वाटलं की व्हायलन्सच्या जेव्हा घटना होतात, त्या विक्टिम्सवर, त्या सर्वायव्हर्सवर जर आपण त्यांना घेऊन आलो तर त्यांच्या हिलिंग प्रोसेसमध्येही उपयोग होऊ शकेल. आणि ह्या गोष्टीबद्दल थोडा अजून विचार करताना मला असं वाटलं की जो व्हायलन्सचा परपेट्रेटर असतो, ज्याने गुन्हा केलेला असतो, त्याच्यामध्येही एक व्हायलन्सचा विक्टिम दडला असावा. म्हणून आपण व्हायलन्सच्या दोन्ही बाजूच्या लोकांना भारतात आपल्याबरोबर घेऊन येऊया. अशा तऱ्हेने मी 30 ते 40 अमेरिकन विक्टिम्स आणि परपेट्रेटर्स यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला. त्यांना माझं प्रोजेक्ट एक्सप्लेन केलं. त्यांच्यामधले 6 लोक माझ्याबरोबर यायला भारतात तयार झाले. त्यामधली एक अमेरिकन बाई, जिचा मुलगा सँडी हुक नावाच्या स्कूल शूटिंगमध्ये मारला गेला होता, तिची बेस्ट फ्रेंड. तिच्याबरोबर अजून एक न्यू जर्सी न्यूयॉर्क, म्हणजे अमेरिकेतलं टॉप 10 मोस्ट व्हायलंट कम्युनिटी, ह्याच्यामधला एक एज्युकेटर, शाळेतला शिक्षक. 2 काळ्या अमेरिकन बायका, ज्या ब्लॅक लाईव्ज मॅटर या सोशल जस्टिस ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्टिव्हिस्ट आहेत, आणि लॉस एंजलिसमधला एक गँग मेंबर. असे 6 लोक माझ्याबरोबर भारतात यायला तयार झाले. बरं, प्रोजेक्ट माझं, मी ह्यांच्याकडनं कसे पैसे घ्यायचे म्हणून मीच या सगळ्या प्रयोगाचा कॉस्ट माझ्यावर घेतला. आणि मग हे लोक 10 दिवस माझ्याबरोबर भारतात आले. मी ह्यांना दिल्ली, आग्रा, ऋषिकेश, हरिद्वार, बँगलोर अशा ठिकाणी घेऊन गेलो. हे लोक आधी कधीच भेटले नव्हते, मीही त्यांना आधी कधी भेटलो नव्हतो. पण आम्ही सगळीकडे एकत्र ट्रॅव्हल केलं, एकत्र जेवलो, गप्पा मारल्या. मी रोज त्यांना थोडं थोडं मेडिटेशनचं नॉलेज दिलं. इतकंच काय, आम्ही गंगेत डुबकीही एकत्र जाऊन मारली. सगळ्यांनाच एक अमेझिंग एक्सपिरियन्स आला होता. पण त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट, मला माझा भारत देश त्यांच्या डोळ्यातनं दिसला होता. हा जेसन, लॉस एंजलिसमधला गँग मेंबर, बरेच वर्ष तुरुंगातही गेलेला होता. ताजमहालच्या बाजूला असताना त्याने मला येऊन एक कडकडीत मिठी मारली. मी त्याला म्हटलं, काय रे, आर यू मिसिंग युअर फॅमिली, आर यू होमसिक. तो म्हणाला, नाही, मी जेव्हा लॉस एंजलिसमध्ये रस्त्यांवर चालतो तेव्हा माझ्याकडे कोणीही बघत नाही, पण तू तिथून उचलून मला इथे घेऊन आलास, त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. मी तुला एक गोष्ट सांगू का रे. मी म्हटलं, सांग ना. तो म्हणाला, आत्ता मी ताजमहालचा फोटो घेत असताना मला जाणवलं की माझ्या खिशात एक हात जातोय, म्हणून मी माझ्या हाताने पटकन तो हात पकडला आणि मागे वळून बघतो तर एक 10 वर्षाचा मुलगा माझं पाकीट मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यात मला भीती दिसली, पण त्याच्या डोळ्यात मी जेव्हा 10 वर्षाचा होतो
तो जेसन मला दिसला. मीही पकडलो गेलो होतो, पण त्या दिवशी माझ्या आईकडे बेल भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मला तुरुंगात जायला लागलं होतं. आणि तिथेच मग माझं गँग्ज आणि ड्रग्ज ह्याच्याशी संपर्क येऊन माझं बालपण वाया गेलं होतं. ही गोष्ट ऐकून माझी छाती भरून आली. आपण ज्यांना लेबल लावतो, गँग मेंबर्स, ड्रग डीलर्स, क्रिमिनल्स, ह्याच्याकडे केवढी करुणा होती. त्यांनी तो जेसन आठवून ह्या माणसाला सोडून दिलं होतं, या मुलाला. पुढल्या दिवशी मला आमच्या ग्रुपमधली काळी अमेरिकन बाई अशारा गंगेच्या बाजूला बसून अस्थि विसर्जन करताना दिसली. मी तिला विचारलं, अशारा, व्हॉट आर यू डुईंग? तेव्हा ती म्हणाली, काही महिन्यांपूर्वी तिच्या आईने हॉस्पिटलमध्ये असताना तिच्याकडनं एक वचन घेतलं होतं. तिची आई तिला म्हणाली होती, मी गेल्यानंतर माझ्या अस्थी तू गंगेमध्ये जाऊन विसर्जन करून यायच्यास. हे ऐकून काय बोलणार? कोण ही ओकलंडमधली आई आणि काय ही गंगेवरची हिची श्रद्धा? या ट्रिपवर, 10 दिवसांच्या ट्रिपवर मी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. आणि ती फिल्म मी अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी जाऊन स्क्रीनिंग केली. ह्यामध्ये गँग्स, शिकागोमधल्या गँग्स, बरेच पोलीस डिपार्टमेंट्स, बऱ्याच इनर सिटी कम्युनिटीजमधल्या शाळा, अशा ठिकाणी जाऊन मी स्क्रीनिंग केलं. आणि स्क्रीनिंगनंतर लोकांचं मेडिटेशन घेतलं. प्रत्येक स्क्रीनिंगनंतर मला लोक विचारू लागले, मंदार, व्हेन इज युअर नेक्स्ट ट्रिप? सो तेव्हा मी माझा पहिला सोशल बिझनेस सुरू केला. आपण अमेरिकेतल्या लीडर्सना भारतात लीडरशिप ट्रेनिंग द्यायला घेऊन यायचं, पण लीडरशिप ट्रेनिंग मॅरियट हॉटेलच्या रूममध्ये नसणार, भारतातल्या रस्त्यांवर असणार, असा माझा कॉन्सेप्ट होता. आणि प्रत्येक दिवशी त्यांना वेगळे एक्सपिरियन्सेस द्यायचे आणि रात्री विचारायचं, मार्टिन लुथर किंग आलेला तेव्हा हे घेऊन गेला, तुम्ही काय घेऊन जाणार? अशा तऱ्हेने पॅन्डेमिकच्या आधी मी 4 ट्रिप्स भारतात आणल्या. यामध्ये अमेरिकेतले मेयर्स, अमेरिकेतले पोलीस चीफ्स, अमेरिकेतले गँग मेंबर्स आणि विक्टिम्स ऑफ गन व्हायलन्स, ज्यांच्यावर व्हायलन्स होऊन जातो पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, अशा लोकांना मी माझ्याबरोबर भारतात घेऊन आलो. सगळ्या ट्रिप्समध्ये भारतातली जी स्पिरिच्युअलिटी असते ती प्रखरतेने दिसते. अशाच एका ट्रिपमध्ये मी अमेरिकन मेयर्सना घेऊन अहमदाबादला गेलो होतो. नवरात्रीचे दिवस होते, म्हणून मला वाटलं यांना आपण रास, गरबा, दांडिया कसं असतं ते एक्सपिरियन्स करायला घेऊन जाऊया. म्हणून सकाळी उठून आम्ही रंगीबेरंगी कपड्यांचं शॉपिंग केलं. आणि शॉपिंग करताना त्या रस्त्यावरच्या बाईच्या मागे फुटपाथवर मला तिचा एक लहान मुलगा एका थाळीवर एक लाईट लावताना दिसला, लॅम्प, दिवा लावताना दिसला. त्या थाळीवर तो गणपती आणि लक्ष्मीचे स्टिकर्स पण लावत होता. म्हणून मी त्या रस्त्यावरच्या शॉप बाईला विचारलं, बहन जी, आपका ये लड़का क्या कर रहा है? तेव्हा ती म्हणाली, भैया, नवरात्रि का आज पहला दिन है और हमारे भारत में कहते हैं अतिथि देवो भव, तो आपके साथ ये जो मेहमान आए हैं ना, क्या मैं आज इनकी आरती कर सकती हूँ? आणि मी काय बघतो माझ्या ह्या 2 डोळ्यांनी, अहमदाबादच्या रस्त्यावर भर दुपारी ही गुजराती बाई अमेरिकन मेयर्सची औक्षण करून आरती करते आणि त्यांना नमस्कार करते. काय हे आपलं कल्चर, काय संस्कृती ही? पण आपणच त्याला विसरून चाललो आहोत का, असं माझ्या मनात त्या दिवशी आलं. या माझ्या डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग लॉस एंजलिसच्या पोलीस चीफनी हॉलिवूडमध्ये ठेवलं होतं. 450 लोक फिल्म स्क्रीनिंग बघायला आले. फिल्म स्क्रीनिंग नंतर मी त्यांचं मेडिटेशनही घेतलं. त्यांनी मला त्या दिवशी लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंट, म्हणजे जगातलं नंबर 1 पोलीस डिपार्टमेंट, त्यांनी मला त्यांचा बॅज दिला, त्यांनी मला मेडल ऑफ ऑनर दिलं. आणि तो सगळ्यांसमोर मला म्हणाला,
तो म्हणाला, आय कांट ब्रिंग ऑल माय कम्युनिटी टू इंडिया विथ यू. कॅन यू ब्रिंग इंडिया टू लॉस एंजलिस? तेव्हा मला मी भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला. मग त्या दिवशी रात्री थोडं गुगल सर्च केलं. गुगल सर्चवर मला कळलं की लॉस एंजलिस शहरामध्ये ऑलमोस्ट एव्हरी डे एक मर्डर होतो आणि प्रत्येक मर्डरवर सिटी ऑफ लॉस एंजलिस स्पेंड्स $1 मिलियन. सो म्हटलं हा तर व्हायलन्सचा बिझनेस झाला आहे. जर व्हायलन्सचा बिझनेस होऊ शकतो तर पीसचा पण बिझनेस होऊ शकतो की. म्हणून माझा सेकंड बिझनेस मी सुरू केला, ए पीस कन्सल्टन्सी. भारताच्या कल्चरवर बेस्ड जगातले प्रॉब्लेम सॉल्व करूया. मी त्या लॉस एंजलिस पोलीस चीफला एक प्रपोजल पाठवलं. मी त्या प्रपोजलमध्ये त्याला एक्सप्लेन केलं की आपण तुमच्या कम्युनिटीमधले जे वेगळे वेगळे गँग लीडर्स आहेत, त्या गँग लीडर्सना आपण मेडिटेशन ट्रेनिंग देऊ. त्यांना जर ते आवडलं तर त्यांना जर मेडिटेशन ट्रेनिंग आवडलं तर त्यांना मेडिटेशन लोकांना कसं शिकवायचं ह्याचंही ट्रेनिंग देऊ. कारण गँग लीडरचा इन्फ्लुअन्स म्हणजे आपल्या भारतातल्या टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणजे गल्लीतला भाई, त्याचं इन्फ्लुअन्स माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. अशा तऱ्हेने मी प्रपोजल त्या पोलीस चीफला खूप आवडलं. कारण ह्या इन्फ्लुअन्स लीडर्सनी जेव्हा ते लोक गँग्समध्ये जाऊन मेडिटेशन शिकवतील तेव्हा व्हायलन्स कमी होऊ शकेल. म्हणून ह्यांनी मला लॉस एंजलिसला निमंत्रण दिलं. मग काय, मुंबईमधला मंदार आपटे लॉस एंजलिसमध्ये मूव्ह झाला आणि ह्या सगळ्या लोकांना मी इंडिव्हिज्युअली जाऊन भेटलो. गँग लीडर्सना मी जाऊन भेटलो. त्यांना ही माझी कल्पना एक्सप्लेन केली, माझी डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली आणि त्यांना वर्कशॉप अटेंड करायला इन्स्पायर केलं. पण त्यांच्या नकळत मी हेच काम लॉस एंजलिसच्या पोलीस डिपार्टमेंटमध्येही जाऊन केलं. पोलीस ऑफिसर्सशी जाऊन भेटलो, त्यांनाही माझी फिल्म दाखवली, त्यांनाही ट्रॉमा आहे हे एक्सप्लेन केलं आणि त्यांना पण मेडिटेशन वर्कशॉपला इन्व्हाइट केलं. अमेरिकेतल्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच असं घडलं असेल की गँग मेंबर्स आणि पोलीस ऑफिसर्स एकाच मेडिटेशन वर्कशॉपच्या ट्रेनिंगला येत आहेत. सगळ्यांना एक अमेझिंग एक्सपिरियन्स आला होता, इन्क्लुडिंग मी. फॉर मी दिस वॉज द मोस्ट हम्बलिंग एक्सपिरियन्स ऑफ माय अडल्ट लाईफ. बऱ्याच जणांना मेडिटेशन ट्रेनर पण मी बनवलं आणि ते आजही अमेरिकेत लॉस एंजलिसच्या कम्युनिटीजमध्ये प्राणायाम मेडिटेशन शिकवत आहेत. मग पॅन्डेमिक झालं. पॅन्डेमिकमध्ये मी मुंबईत शिफ्ट झालो. माझे आईबाबा दादर शिवाजी पार्कला राहतात, त्यांच्या सोबतीसाठी मी मुंबईत शिफ्ट झालो. पण हे काम अजूनही चालू आहे. गेले 2 वर्ष ऑलमोस्ट एव्हरी डे मी कुठच्या ना कुठच्या सिटीमध्ये माझ्या कन्सल्टन्सीचं काम चालू आहे. रॉचेस्टर, न्यूयॉर्क, ऑस्टिन, सिॲटल, नॅशविल, ह्यूस्टन, ह्या सगळ्या कम्युनिटीजमध्ये मी मुंबईत बसून तिकडच्या गँग मेंबर्सना, तिकडच्या पोलीस ऑफिसर्सना, तिकडच्या व्हायलन्सच्या विक्टिम्सना मेडिटेशन आणि प्राणायामा शिकवतोय. असा बहुधा मी एकटाच असीन जो भारतात बसून अमेरिकेत सगळं काम करतोय. यावर्षी अजून एक गोष्ट झाली. मागच्या वर्षी मला युनायटेड नेशन्सनी सायप्रस नावाच्या कंट्रीमध्ये इन्व्हिटेशन दिलं. तिकडे 50 वर्षापूर्वी युद्ध झालं होतं. टर्किश मुस्लिम्स आणि ग्रीक ख्रिश्चन्स ह्यांच्यामध्ये अजूनही वाद चालू आहेत. तेही प्रोजेक्ट मी मुंबईमध्ये बसून कंप्लीट केलं. दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र मेडिटेशन वर्कशॉपमध्ये येऊन एकमेकांच्या बरोबर काम करायला मी प्रोत्साहन केलं. तुम्हाला असं वाटत असेल की हे मेडिटेशन म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचा व्हायलन्सशी काय संबंध? हाच प्रश्न मला लॉस एंजलिसमध्ये मी जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा तिकडच्या चर्चमध्ये त्या पॅस्टरनी विचारला होता, व्हॉट इज मेडिटेशन? त्याला मी जसं उत्तर दिलं तसं मी आज इथे देऊ इच्छितो. तुम्ही पार्टिसिपेट कराल?
ओके ग्रेट, थँक्यू. सो सगळ्यांनी ताट बसावं. एव्हरीबडी सिट विथ स्पाइन स्ट्रेट अँड क्लोज युअर आईज. आंखें बंद रखिए. रीढ़ की हड्डी सीधा रखिए. आणि माझ्या इन्स्ट्रक्शन्स आता फक्त फॉलो करा, जसं लहान बाळ फॉलो करतं आईची इन्स्ट्रक्शन. डोळे बंद ठेवून जस्ट आपले हात आणि कंधे थोडे हिलाव, थोड़ा लूज करो बॉडी को. मान जरा हलवा, जरा फ्री योर नेक. थोडं लेफ्ट राइट बॉडी हलवा. आणि आता शांतपणे बसा. आंखें बंद रखिए. क्लोज योर आईज. नाउ मेक अ फिस्ट विथ बोथ योर हैंड्स. दोनों हाथों से मुट्ठी बनाइए आणि आपल्या पायांवरती ठेवून द्या. आणि आता ती मुट्ठी घट्ट पकडा. इतकी घट्ट की त्रास झाला पाहिजे, दुखलं पाहिजे. बाजूच्या माणसाला असे आवाजही आले तरी चालतील. मेक अ फनी फेस. यू कॅनॉट डू दिस विदाउट फनी फेस. इतकी घट्ट पकडा की त्रास झाला पाहिजे. अजून घट्ट 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 घट्ट. आणि आता डोळे बंद ठेवून धीरे धीरे मुट्ठी आप खोल सकते हो. 1 इंच एट अ टाइम. धीरे धीरे ओपन योर फिस्ट slowly, 1 inch at a time. Keep your eyes closed. मी त्या पॅस्टरला विचारलं, हाऊ वॉज इट फॉर यू? तो म्हणाला, वाव, माय माइंड वॉज calm and quiet. I didn't have any thoughts. मी त्याला म्हटलं, that is meditation. When your mind is in the present moment. जब भी आपका मन इस क्षण में होता है, उसे आप मेडिटेशन कह सकते हो. अगर आप ये कला सीख लो, क्या मैं हर क्षण, मोमेंट टू मोमेंट, कैन आई लिव माई लाइफ, then that you can call it as art of living. जीवन जगण्याची कला. Slowly you can open your eyes also. मला असं वाटतं की if the whole world is a home, India is the prayer room. For inner transformation. Thank you.